नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा निकालामध्ये 2.9% घट झाली. गेल्या 4 वर्षापासून निकालामध्ये सातत्यानं घट होत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते. त्यातच विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळत असल्यानं पारंपरिक अभ्यासक्रमाची महाविद्यालयं ओस पडत चालली आहेत. विद्यार्थीच नसतील तर प्राध्यापकांचं काय काम? त्यामुळे अनेक महाविद्यालयातील CHB प्राध्यापकांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पुणे विभागाचा निकाल यंदा वाढलाय. पुणे जिल्ह्याचा निकाल हा 93.32% लागलाय. त्यात पुणे शहर पश्चिम भागातील 23,292 विद्यार्थी इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेत, तर पुणे शहर पूर्व भागातील 21,296 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड परिसरातील 18,385 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यातील बहुतांश विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळणार आहेत. हवेली तालुक्यातील 12,315 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमासाठी किती विद्यार्थी मिळतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एकट्या पुणे शहरामध्ये ही स्थिती नाही, तर राज्यातील इतर शहरांमध्ये देखील हीच परिस्थिती कायम आहे. राज्य शासनानं प्राध्यापक भरतीची घोषणा केली असली तरी अद्याप प्रत्यक्षामध्ये रोस्टर तपासून जाहिरात प्रसिद्ध होण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. या प्रक्रियेसाठी सुमारे 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तसेच प्राध्यापक भरती प्रक्रियेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची प्रत्यक्षामध्ये नियुक्ती होऊन महाविद्यालयामध्ये रुजू होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात तरी CHB प्राध्यापकांची नियुक्ती करावी लागणार आहे. आणि असं असलं तरी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तरच प्राध्यापकांची आवश्यकता भासते. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढली तरच CHB प्राध्यापकांची नियुक्ती होणार आहे. 12वीचा घटलेला निकाल हा महाविद्यालयातील प्रवेशावरती निश्चितच परिणाम करणारा ठरणार आहे. त्यामुळे पारंपरिक महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रोजगाराचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 12वीचा निकाल कमी लागल्यानं प्रथम वर्षाचे प्रवेश घटणार आहेत आणि याची चिंता आता कॉलेजेसना लागलेली आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.